दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पनवेल शहरातील तीव्र पाणीटंचाईची झळ आता स्मशानभूमीपर्यंत पोहोचली आहे. सोमवारी सकाळी अमरधाम स्मशानभूमीत पाणी उपलब्ध नसल्याने नातेवाईकांना अंत्यविधीतील आवश्यक विधी बाटलीबंद पाणी खरेदी करून पार पाडावे लागले. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. समोर आलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमीत जुने पोस्ट ऑफिस शेजारी राहणारे आप्पा दळवी आणि लाईन अळी येथे राहणाऱ्या इंदिरा जाधव यांचे निधन झाल्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी सुरू होते. मात्र स्मशानभूमीतील नळांना पाणीच नसल्याने नातेवाईकांची धावपळ झाली. अंत्यविधीनंतर मुंडन केलेल्या डोक्यावर पाणी टाकण्यासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी बाहेरून सीलबंद पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या आणि त्याच पाण्यावर विधी पूर्ण केला. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना दिलेल्या माहितीनुसार रविवारी 5 अंत्यविधी झाल्याने 500 लिटर क्षमतेच्या टाकीतील पाणी संपले होते. ही बाब वेळेत पाणीपुरवठा विभागाला कळवली गेली नसल्याचे समोर आले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेचा पाण्याचा टँकर स्मशानभूमीत पोहोचला. मात्र तोपर्यंत दोन्ही अंत्यविधी पूर्ण झाले होते. पनवेल महानगरपालिका स्मार्ट सिटीची ओळख निर्माण करण्याचा दावा करत असताना स्मशानभूमीतही पाणी उपलब्ध न होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. पिण्याच्या पाण्यासह अंत्यविधीसाठीही पाणी नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून मूलभूत सुविधांबाबत महापालिकेने अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.